नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण दररोज रात्री 9 वाजता मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असतो। तर आज आपण वचन या टॉपिकवरील आयोगाने विचारलेले प्रश्न पाहणार आहोत। तत्पूर्वी जर वचन म्हणजे काय ह्याबद्दल थोडी माहिती घेऊया। जसं की वचन म्हणजे बोलणं किंवा बोलणे, पुस्तकी भाषेत सांगायचं झालं तर, आणि वचन हे विपुलता दाखवण्यासाठी वापरतात। त्याचबरोबर आदर दाखवण्यासाठी अनेक वचन वापरतात। मोठ्या व्यक्तीबद्दल अधिक सलगी दाखवण्यासाठी एक वचन वापरतात। म्हणजे कसं तर आपण आईला म्हणतो का, आई साहेब तुम्ही आम्हाला जेवायला द्या, नाही ए येड्या पागल झालास काय म्हणाल आई, तसं नाही। तर आपण म्हणतो ए आई जेवायला दे ना गं, असं म्हणतो ना। पण आपण त्याबद्दल काय तर आईबद्दल आपण सलगी किंवा आपलं प्रेम दाखवतो, त्याबद्दल सुद्धा आपण एक वचन वापरत असतो। नामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्यासाठी ही व्याख्या लक्ष देऊन ऐका, कारण ही व्याख्या आयोग वारंवार विचारतं आणि ही व्याख्या आणि संख्या विशेषणाची व्याख्या या दोन व्याख्यात आपल्याला आयोग कन्फ्यूज करत असतं। त्यामुळं वचनाची व्याख्या अंडरलाईन करून लक्षात ठेवा किंवा लिहून ठेवा। नामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा जो एक धर्म आहे त्याला वचन असे म्हणतात। मराठीत 2 वचने आहेत, एक वचन, अनेक वचन। संस्कृतमध्ये 3 वचने आहेत, जसं की एक वचन, द्विवचन आणि बहुवचन। पण आपल्या मराठीत कसं आहे, 2च आहेत, एक वचन, अनेक वचन। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आजचा पहिला प्रश्न आहे, दिवाळीत पणत्या लावतात या वाक्यातील अधोरेखित रुखित नामाचे वचन ओळखा। पणत्या या ठिकाणी आपल्याला कलरफुल किंवा अधोरेखित केलेलं नाव आहे। तर पणत्या हे काय आहे तर बहुवचन आहे। पणती हे एक वचन आहे, पणतीचं, पणती म्हणजे ती जो दिवा असतो त्याचं, आणि पणत्या हे बहुवचन आहे। त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। यानंतर दुसरा प्रश्न आहे, मला टाचण्या आणून द्या। टाचण्याचे वचन ओळखा। आता टाचण्या कशा आहेत, टाचणी म्हणलं की एक टाचणी, टाचण्या म्हणलं की अनेक टाचण्या, आल्या की नाही। म्हणजे काय आहे, टाचण्या या शब्दाचं वचन कुठलं असेल, अनेक वचन। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। यानंतर प्रश्न क्रमांक 3, मडके या शब्दाचे अनेक वचनी रूप ओळखा। आता मडके म्हणलं की एक मडकं, आपण त्याला मडके म्हणतो, आणि जास्त मडके असतील तर आपण त्याला काय म्हणतो, बाबा हे इतकी लई मडकी आहेत का तुमच्याकडं, असं म्हणतो ना। आणि या जास्तीत जास्त मडकीमधले मला चांगले मडके ओळखून द्या बरं, असं म्हणतो की नाही। मडके म्हटलं की जरी के असेल तरी हे एक वचन आहे, आणि मडकी म्हटलं की अनेक वचन आहे। म्हणजे आपल्याला सांगता येईल या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3। यानंतर प्रश्न क्रमांक 4, पुढील शब्दाचे अनेक वचनी रूप ओळखा। लेखणी। आता लेखणी म्हटलं की आपण त्याला आता इंग्रजी शब्द पेन वापरायला लागलो, पण लेखणी हा आपला मराठीतील शब्द आहे। लेखणी ही एक असती आणि लेखण्या हे अनेक असतं। म्हणजे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 देता येईल, लेखणी, लेखण्या। असे शब्द पाठ करून ठेवायचे ज्या शब्दाचं असं मडके, मडकी, आपल्याला मडके म्हटलं की अनेक वचन वाटतं, पण ते नाही, एक वचनी आहे। लेखणी म्हटलं की बरोबर आहे, एक वचनी वाटतं, पण काही वेळेस आपल्याला कन्फ्युजन तयार होऊ शकतं। म्हणून आपण लेखण्या, लेखणी हे जे जोड्या आहेत एक वचनी अनेक वचनी लक्षात ठेवायच्या। म्हणजे या प्रश्नाचं उत्तरसुद्धा आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3, लेखणी, लेखण्या। यानंतर प्रश्न क्रमांक 5, पुढील शब्दाचे अनेक वचनी रूप ओळखा। हे मात्र लक्षातच ठेवायचं, कारण आज्ञाचं अनेक वचनी रूपसुद्धा आज्ञाच होतं। म्हणजे असे काही शब्द असतात ज्याचे अनेक वचनी रूप आणि एक वचनी रूप सेम असतात, ते शब्द लक्षात ठेवणं खूप गरजेचं असतं, कारण अशाच वेळेस आपल्याला आयोग फसवत असतं। त्यामुळं आज्ञा
याचं अनेकवचनी रूप आहे आज्ञा, त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 6. पुढील शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा. तर दासी आहे शब्द, त्याचं अनेकवचनी रूप काय आहे? तर त्याचं अनेकवचनी रूपसुद्धा दासीच होत असतं. जसं की आज्ञाचं अनेकवचनी रूप आज्ञा होतं, तसंच दासीचं अनेकवचनी रूप हे दासीच होत असतं. मग तुम्हाला वाटेल की हे इकारांत नामाचं अनेकवचनी रूप या होतं आणि मग इथं कसं काय हे दासीचं अनेकवचन दासीच होतं? तर हे इकारांत नामाचं अनेकवचन या जरी होत असलं तरी त्याला अपवाद असतो. म्हणजे जसं की अपवाद आहे दासी, त्यानंतर युवती, दृष्टी, हे शब्द कसं आहेत इकारांत असले तरी याचे आकारांत याकारांत रूप होत नाही, कारण याचे हे शब्द अपवाद आहेत. जसं की नदीचं नद्या होतं, काठीचं काठ्या होतं, तसं दासीचं रूप बदलत नाही, दासीच असतं. युवतीचं रूप बदलत नाही, युवतीच राहतं. आणि दृष्टीचं सुद्धा रूप बदलत नाही, हे दृष्टीच राहतं. यानंतर प्रश्न क्रमांक 7. जळू या शब्दाचा अनेकवचनी शब्द शोधा. तर जळू या शब्दाचा अनेकवचनी शब्द आहे जळवा. आता जळू म्हणजे काय हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. यानंतर प्रश्न क्रमांक 8. अनेकवचनाच्या प्रकाराबाबत खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? एक आहे भाषा. भाषा बरोबर आहे. हे भाषेचं अनेकवचनी रूप हे भाषाच होतं. दुसरं आहे सभा. सभा हो, हे पण बरोबर आहे. सभाचं अनेकवचनी रूप सभाच होतं. त्यानंतर तिसरं आहे फोटो. फोटो हे सुद्धा एकदम बरोबर आहे. फोटोचं अनेकवचनी रूपसुद्धा फोटोच होत असतं. घोडा. घोडे हे मात्र चुकीचं आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4. कसं? तर हे आकारांत पुल्लिंगी नामाचं एकारांत होतं, म्हणून हे घोडे, घोडा, घोडा, घोडे हे चुकीची जोडी आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आहे आणि आपल्याला चुकीची जोडी विचारल्यामुळं हे चुकीचं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 9. नामाच्या ठिकाणी जो संख्या सुचविण्याचा धर्म आहे त्याला काय म्हणतात? मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की नामाच्या ठिकाणी जो संख्या सुचविण्याचा जो धर्म आहे त्याला आपण वचन म्हणत असतो. म्हणजेच काय? तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2. ही वचनाची व्याख्या आपल्याला विचारलेली आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 10. पुढील शब्दातील अनेकवचनी शब्द ओळखा. 1 आहे फूल, 2 आहे मोत्या. आता फूल हे एकवचनी आहे, पण मोते हे अनेकवचनी आहे. म्हणजे आपल्याला यावरूनच प्रश्नाचं उत्तर येऊन जातं पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 11. पर्यायी उत्तरातून अचूक उत्तर शोधा. काही नामे नेहमी अनेकवचनी आढळतात. उदाहरणार्थ आता आपल्याला इथं अनेकवचनी नेहमी आढळणारे नावं विचारलेले आहे. तर माणसे चुकीचं आहे. माणसं हे एकवचन होतं. दुसरं आहे घरे. घर हे एकवचन आणि घरे हे अनेकवचन. तिसरं आहे डोहाळे. हे मात्र एकवचन आणि अनेकवचन हे सेम होतं. डोहाळे एकवचन बी डोहाळे, अनेकवचन बी डोहाळे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल पर्याय क्रमांक 3. यानंतरचा पुढील प्रश्न आहे पुढीलपैकी लिंगवचनाप्रमाणे विकार होणारा शब्द कोणता? तर 1 आहे सुंदर, दुसरा आहे कडू, तिसरा आहे रानटी आणि चौथा आहे शहाणा. तर लिंग आणि वचनानुसार विकार होणारा शब्द हा शहाणा आहे. म्हणजे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 4. शहाणा हे काय आहे? तर विशेषण आहे आणि फक्त आकारांत विशेषणातच वचनानुसार बदल होतो. पण शहाणा हे आकारांत खेरीज इतर कोणत्याही विशेषणात बदल होत नसला तरी शहाणा हे काय आहे? तर अपवाद आहे आणि त्याचं अनेकवचनी रूप शहाणे असं होत असतं. त्यामुळं हे अपवादात्मक जे शब्द आहेत ते आपल्याला लक्षातच ठेवावे लागतात.